नमस्कार. माझं नाव आहे डॉक्टर मानसी सावंत. आज आपण इकोसिस्टम ह्या विषयावर थोडंसं शिकणार आहोत. इकोसिस्टम म्हणजे काय? इकोसिस्टममध्ये येणारे घटक कोणते आहेत? एनर्जी पिरॅमिडचा अर्थ काय? फूड चेनचा अर्थ काय? फूड वेबचा अर्थ काय? तर आपण सर्वप्रथम सुरुवात करूया इकोसिस्टम ह्याची व्याख्या काय आहे? इकोसिस्टमचा अर्थ आहे ज्या वेळेला अ, घटक जे असतात, जैविक घटक असू शकतात, अजैविक घटक असू शकतात, ज्याला बायोटिक किंवा एबायोटिक कंपोनंट असं म्हटलं जातं. त्यांचं जे गुंफण होतं, त्यांचा जो एकमेकांशी संबंध येतो, त्यांचं जे एकमेकांमधलं नातं तयार होतं, ते जे निर्माण होतं, त्यालाच आपण इकोसिस्टम असं म्हणू शकतो. आता हे जे इकोसिस्टम असतं, ते इकोसिस्टम एका ठराविक विशिष्ट जागेवर ज्यावेळेला होतं, त्यालाच आपण बायोम असं म्हणतो. सो थोडक्यात बायोमचा अर्थ काय? बायोमचा अर्थ आहे जीवसंहिता. तर ही जी जीवसंहिता जी असते, ती अ, जी जैविक आणि अजैविक ही जी घटक आहेत, ते एका ठराविक विशिष्ट जागेवर, एका ठराविक पद्धतीच्या तापमानावर एकमेकांशी जसे संबंधात येतात आणि तेव्हा जे तयार होतं, त्याला आपण जीवसंहिता असं म्हणतो. मग पुढचा भाग येतो, की जीवमंडल म्हणजे काय? तर जीवमंडलचा अर्थ आहे, की पृथ्वीवरील जे काही क्षेत्र आपल्याकडे आहे, ते क्षेत्रात मग सगळं आलं. हवा आली, तापमान आलं, जमीन आलं, पाणी आलं, सगळ्या सजीव वस्तू आल्या. त्या ह्या सगळ्याच्या सजीव, निर्जीव वस्तू ज्या पूर्ण जे काही येतात आणि त्याने जे काही तयार होतं त्याला आपण म्हणतो जीवमंडळ. तर ह्या सगळ्यांचं जे नातं आहे ते एकमेकांशी घट्ट रोवलेलं नातं आहे. आणि मग त्याच्यातनं जे तयार होते त्याला आपण म्हणतो कम्युनिटी. सो कम्युनिटीमध्ये जे येतात, त्याला आपण म्हणू शकतो, की ते त्यातले असणारे बायोटिक कंपोनंट्स आहेत, जैविक कंपोनंट्स आहेत. हे जैविक कंपोनंट्स एकाच प्रकारचे असतात का? तर नाही. ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कसे? प्राणी असू शकतं, मनुष्य असू शकतं. प्राण्यांमध्ये वेगवेगळे प्रकार असू शकतात. मांसाहारी असू शकतात, शाकाहारी असू शकतात. असे ज्यावेळेला वेगवेगळे जीव एकमेकांबरोबर राहतात आणि त्यांच्यातलं जे नातं तयार होतं, त्याला आपण कम्युनिटी असं म्हणतो. आणि कुठल्यातरी विशिष्ट एकाच प्रकारच्या, एकाच प्रजातीबद्दल ज्यावेळेला आपण म्हणतो, त्याला आपण म्हणतो, की ते आहे पॉप्युलेशन. ओके. सो हे सगळ्यात बेसिक आहे ज्यावेळेला आपण इकोसिस्टम बद्दल बोलतो. आता आपण पुढचं बघूया, अ, की इकोसिस्टम मध्ये एकमेकांशी कसा संवाद साधला जातो किंवा त्याला आपण इकोसिस्टम का म्हणतो? कारण ते एकमेकांवरती अवलंबून असतात. निर्जीव वस्तू आणि सजीव वस्तू त्यांच्यातला होणारा जो संवाद आहे, त्यातनं जे तयार होतं, त्याला त्या समुदायानं, त्या एकमेकांशी होणाऱ्या गुंफण जी होते, त्याला आपण इकोसिस्टम असं म्हणतो. मग ती इकोसिस्टम कशा-कशावर असते? तर असणारे प्रत्येक जीव, त्यांची असणारी लोकसंख्या, त्यातनं तयार होणारा समुदाय आणि मग समुदायातनं तयार होणारं इकोसिस्टम. आणि हा इकोसिस्टम कुठे तयार होतो? तर बायोस्फिअरमध्ये. तर ही एक अशी प्रणाली आहे, ही एक अशी चेन आहे. ती चेन एकमेकात रोवलेली आहे, ती गुंफलेली. त्याला आपण एकातून दुसरं असं वेगळं करू शकत नाही. तर आता ह्या इकोसिस्टमचे घटक काय-काय आहेत? इकोसिस्टममध्ये अजैविक घटक येतात आणि जैविक घटक येतात. अजैविक घटनांमध्ये काय-काय येतं बघा? हवामान येतं आणि एडाफिक फॅक्टर्स येतात. हवामानात काय-काय येतं? पाऊस असू शकतो किंवा वारा असू शकतो, प्रकाश असू शकतो, तापमान असू शकतं. आणि इडॅफिक फॅक्टर्सचा अर्थ काय? माती असेल, पीएच असेल, खनिजे असतील, ज्याला आपण मिनरल्स असं म्हणतो. ह्यांचं जे एकत्रीकरण आहे, ते सगळे झाले अजैविक घटक. आता ह्या सगळ्या अजैविक घटकांचा जो संबंध आहे, तो आपल्याला जैविक घटनांशी जोडता येतो. आता जैविक घटनांमध्ये काय येतं? उत्पादक येतात, ज्याला आपण कुठल्याही प्रकारची झाडं म्हणू शकतो. अगदी सगळ्यात छोटे हर्ब्स ज्याला आपण गवत म्हणतो किंवा त्याच्यापासून मोठी होणारे श्रब्स किंवा एकदम उंच झाडं, ही कुठल्याही प्रकारची हिरवी पानं असणारी कोणत्याही प्रकारची झाडं, जे फोटोसिंथेसिस करू शकतात. थोडक्यात सूर्याचा प्रकाशाचा वापर करून जे स्वतःचं अन्न निर्माण करू शकतात, असे कुठलेही प्रकारची जी झाडं आहेत, त्यांना आपण उत्पादक म्हणतो. सो त्यात उत्पादक आले, त्यात भक्षक आले. आता भक्षक हे वेगवेगळ्या प्रणालीतले आले. प्राथमिक भक्षक आले, दुय्यम भक्षक आले, तृतीय भक्षक आले किंवा चतुर्थांश भक्षक आले. हे झाले भक्षक आणि तिसरे जे आहेत ते विघटन करणारे. सो हे उत्पादक, भक्षक आणि विघटन करणारे जे आहेत, त्या सगळ्यांना मिळून जे तयार होतं, त्यांना आपण म्हणतो जैविक घटक. आणि ही जैविक घटकं आणि अजैविक घटकं ही जी मिळून जे तयार होतं, त्याला आपण म्हणतो इकोसिस्टम. सो इकोसिस्टम
ही एकच कुठल्या तरी ह्याच्यावर अवलंबून आहे, की मी फक्त म्हटलं जर जैविक घटक म्हणजेच इकोसिस्टम, तर ते शक्य नाही. कारण अजैविक घटनांशिवाय त्यांचं जे चलन-वलन आहे ते होऊ शकत नाही. सो दोघांचं जे गुंफण आहे ते होणं खूप महत्वाचं आहे. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, की इकोसिस्टम म्हणजे काय? मग इकोसिस्टम मध्ये जे येतं ते आपल्याला कळलं. आता ह्या इकोसिस्टमच्या चलन-वलनासाठी जे गरजेचं आहे, त्याला आपण म्हणतो फूड चेन किंवा ज्याला आपण म्हणतो अन्ननळी, अन्न साखळी. ओके. फूड चेनचा अगदी लिटरल जर आपण अर्थ काढायला गेलो, तर त्याचा अर्थ होतो अन्न साखळी. तर ही जी अन्न साखळी आहे, एक मी इथे आता फोटो टाकलेला आहे. तो अन्न साखळीचा फोटो किती सोपा आणि सहज आहे बघा. सूर्यकिरण येतायत. हा जो सूर्यकिरण आहे, तो आपला मेन स्तोत्र आहे, ज्याच्यातनं आपल्याला ऊर्जा मिळते. सो ऊर्जेचं प्राथमिक जे रूप आहे, तो सूर्य आहे. तो सूर्याचं जे रूप आहे, ती जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा कोण घेतं? तर हे जे गवत तृण असतं, ज्याला आपण प्रोड्युसर असं म्हणतो. जे सगळ्यात पहिले येतात, ज्याला आपण उत्पादक असं म्हटलेलं आहे. हे जे उत्पादक आहेत, हे अवलंबून असतात सूर्याच्या किरणांवरती. कारण त्यांना जी ऊर्जा लागते, अन्न तयार करण्यासाठीची जी ऊर्जा लागते, ती ऊर्जा त्यांना ही सूर्यप्रकाशातनं मिळते. सो हे गवत तृण जे आहे, हे झालं आपले प्रोड्युसर्स किंवा ज्याला आपण म्हटलेले उत्पादक. आता हे ज्यावेळेला अन्न तयार करतात, ह्याच्यावर अवलंबून असणारी साखळीतली पुढची जी बाजू आहे, त्याला आपण म्हणतो प्रायमरी कन्झ्युमर्स किंवा प्राथमिक भक्षक. हे जे प्राथमिक भक्षक आहे, ह्यांचं अन्न जे आहे, ते म्हणजे गवत किंवा जे उत्पादक आहे. सो आता तुम्हाला लक्षात येते, की साखळी कशी तयार झाली? हे जे उत्पादक होते, ते कोणावर अवलंबून होते? सूर्यकिरणांवर. आता सूर्यकिरणांवरती अवलंबून राहून या गवत तृण जे आहेत किंवा हे जे झाडं आहेत, जी पानं आहेत, त्यांनी अन्न तयार केलंय आणि स्वतःचा निभाव केलाय. आता ह्यांच्यावर अवलंबून राहून पुढची अन्न साखळीतली जी प्रणाली आहे, ती म्हणजे प्राथमिक भक्षक. आता ह्या प्राथमिक भक्षात कोण येतात? टोळ येतात किंवा कुठलेही असे प्राणी येतात, जे गवत किंवा झाडं-पाला खाऊन राहतात. आता आपण इकडे एक उदाहरणार्थी टोळ घेतलेला आहे. आता हा जो टोळ आहे, त्याचं जे उदरनिर्वाह आहे, तो उदरनिर्वाह कशावर अवलंबून आहे? गवतावर आहे. सो हा गवतावर उदरनिर्वाह करेल म्हणून हा प्राथमिक. आता ह्यांचं अन्न नलिकेवरती अवलंबून असणारे आपले पुढचे जे भक्षक आहेत, त्यांना आपण सेकंडरी कन्झ्युमर किंवा आपण त्याला दुय्यम दर्जाचे भक्षक म्हणतो. हे दुय्यम भक्षक जे आहेत, ते अवलंबून असतात प्राथमिक भक्षकांवरती म्हणजे टोळ. आता ह्याच्यात कोण येतात? पक्षी आले किंवा कुठल्याही प्रकारचे मांसाहारी प्राणी आले, छोटे मांसाहारी प्राणी, जे ह्या भक्षकांवरती, प्रथम भक्षकांवरती अवलंबून राहतात. आणि मग ह्यांच्यावरही आणखीन एक वरचे जे भक्षक असतात, त्याला आपण तृतीय भक्षक असं म्हणतो. मग ह्या तृतीय भक्षकात कोण आलं? तर कोल्हा. ही जी एक आहे, ही एक सरळ, सोपी अशी अन्न साखळी आहे. ही अन्न साखळी एकमेकांवर अवलंबून आहे. आता ह्यातला जर मी एक घटक काढला, तर ही अपूर्ण साखळी होईल. सो ह्या साखळीत असणारे हे प्रत्येक घटक महत्वाचे. सर्वप्रथम एक महत्वाचा स्तोत्र असला पाहिजे ऊर्जेचा, तो म्हणजे सूर्य. सूर्य नसेल तर गवत वाढू शकत नाही. गवत नसेल तर त्याच्यावर अवलंबून असणारे जे प्राथमिक भक्षक आहेत, ते जिवंत राहू शकत नाही. आणि ते नसतील तर मग दुय्यम भक्षक नाही राहू शकत, दुय्यम नसतील तर तृतीय नाही राहू शकत. सो ही जी साखळी आहे ही अत्यंत महत्वाची आणि ह्यातली येणारा प्रत्येक घटक तितकाच महत्वाचा आहे. आता आपण पुढे वळूया. तशाच प्रकारची आणखीन एक साखळी आता मी इकडे टाकली. आता इथे बघा, सगळ्यात खाली फर्स्ट आपण दिलेलं आहे, ते देखील प्रायमरी प्रोड्युसर. आता कुठेही जरी आपण गेलो, तरी प्रायमरी प्रोड्युसर हे कायम कुठल्या ना कुठल्या रूपातली ही झाडच असतात. छोटी झाडं असतील, मोठी झाडं असतील, पाण्यात वाढणारी झाडं असतील, पण प्रोड्युसर किंवा उत्पादक हे नेहमी झाडच राहते. कारण फक्त झाडच ही असतात, जे सूर्यप्रकाशाचा वापर करून अन्नाची आवृत्ती, अन्न तयार करू शकतात. त्यामुळे उत्पादक हे नेहमी झाडच राहणार. आता ह्या उत्पादकातून आपल्याला 2 वेगळ्या प्रकारच्या साखळ्या जाताना दिसतात. एक जी साखळी आहे, एका बाजूला तुम्हाला दिसते, की एकीकडे खारकुंडी आहे आणि दुसऱ्या बाजूला एक तुम्हाला टोळ दिसतो. सो हा टोळ किंवा ही खारकुंडी जे आहे, हे दोघंही झाले प्रायमरी कन्झ्युमर किंवा प्राथमिक भक्षक किंवा त्यांना आपण हर्बिव्होरस म्हणतो, जे तृण खाऊन जिवंत राहतात,
हर्ब खाऊन जिवंत राहणारे, ज्यांना आपण हर्बीवोरस असं म्हणतो. आता ह्यांच्यावर अवलंबून राहणारे जे आहेत, ते आहेत द्वितीय भक्षक. मग ह्याच्यामध्ये द्वितीय भक्षक कोण आला? मग ह्याच्यामध्ये आला तुमचा विंचू किंवा ह्याच्यामध्ये येऊ शकतो तुमचा ईगल किंवा फॉक्स. आता हे सगळे जे प्राणी आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारच्या अन्न नलिकेमध्ये किंवा अन्न चेनमध्ये, फूड चेनमध्ये द्वितीय होऊ शकतात किंवा तृतीय होऊ शकतात. जसं आता तुम्ही बघितलं की ही जी टोळ ती जी अन्न साखळी आहे, त्याच्यात टोळ हा प्राथमिक आहे, विंचू हा द्वितीय आहे आणि मग फॉक्स जो आहे तो तृतीय आहे. आणि ह्या उलट जर तुम्ही बघितलं तर एकीकडे खारकुंडी आणि त्याच्यानंतर मग लगेचच फॉक्स आहे. तर तुम्ही कुठल्या प्रकारची साखळी बघताय त्याच्यात तुम्हाला 3 किंवा 4 हे घटक नेहमी असतातच. आणि मग त्यांचं अनुक्रमण जे असते, जी लिंक असते, ती त्याचप्रमाणे त्या सिक्वेन्स मध्येच राहिली पाहिजे. आता त्याच्यात ही जी अन्न साखळी असते, ह्याच्यात 2 वेगळे प्रकार आहेत. एक अन्न साखळी जी सराव पद्धतीची आहे आणि दुसरी जी अन्न साखळी आहे, ती डेट्रिटस अन्न साखळी आहे. साखळी अन्नाचीच आहे. त्याच्यावर अवलंबून असणारे घटक एकामागोमाग एकच येणार आहे. पण ते 2 वेगवेगळ्या चालीने चालणार आहे. आता इथे पहिलं बघितलं तर सूर्यकिरणं येतायत, ती उत्पादकांवर पडतायत. उत्पादक कोण झाले आपली झाडं. ठीक आहे. त्याला आपण ऑटोट्रॉफ असं म्हटलंय. ऑटोट्रॉफ का? कारण ते स्वतःच्या अन्नाचं स्वतः निर्माण करतात. आता हे जे ऑटोट्रॉफ आहे, ह्यांच्यावर अवलंबून असणारे कोण? शाकाहारी. त्याला आपण प्राथमिक भक्षक म्हणले. शाकाहारीवर अवलंबून असणारे प्राथमिक भक्षक, प्राथमिक मांसाहारी, मग दुय्यम, दुय्यम वरती तृतीय. ओके. ही एक साखळी झाली. आता ही जी वरची साखळी आहे, ही जी वरची साखळी आहे, ही चराऊ पद्धतीची साखळी आहे. की एकावर दुसरं, दुसऱ्यावर तिसरं आणि हे सगळे कुठल्या ना कुठल्या तरी रूपात अन्न तयार करतायत, साठवतायत आणि पुढच्या घटकाकडे ते अन्न किंवा त्यातली जी ताकद आहे ती पुढे सरकवतात. आता खालच्या बाजूला साखळीचं जर तुम्ही बघितलं तर क्षय उत्पादन करणारे, उत्सर्जन करणारे ज्याला आपण म्हणतो. आता हे जे आहेत त्याला आपण म्हणतो डेट्रिटस अन्न साखळी. डेट्रिटसचा अर्थ काय? ही जी अन्न साखळी आहे, ही अवलंबून असते मातीत असलेल्या कच्च्या मालावरती. आता कच्चा माल म्हणजे कोणता? की बाबा ऑटोट्रोफ वाढलेत, त्यातले काही कुजले आणि मेली. काही झाडं कुजून मेली किंवा काही शाकाहारी मृत्यू पावले, त्यांच्यावर कोणीतरी हल्ला केला, त्यातला काही थोडासा भाग राहिला, वगळला. असं कुठल्याही प्रकारचं जे मेलेलं मांस किंवा कुठल्याही प्रकारचं सेंद्रिय जे खत आहे, ते ज्यावेळेला मातीत मिसळतं, त्यावेळेला मातीत असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, ते त्याच्यावरती काम करतात, त्याचं विघटन करतात आणि त्या विघटनातनं जी ऊर्जा मिळते, ती पुन्हा वापरली जाते. सो ही एक प्रकारची इंटरलिंक्ड साखळी आहे आणि जी साखळी उत्पादनाने होते किंवा मातीत उत्सर्जनाने होते, त्याला डेट्रिटस अन्न साखळी म्हणतात. डेट्रिटस अन्न साखळी जी आहे, त्याला तुम्हाला काय लागतं? सेंद्रिय प्रकारचं कुठलंही खत. मग ते कशातनंही आलेलं असू देत, उत्पादकातनं आलेलं असू देत, शाकाहारीतनं आलेलं असू देत, मांसाहारीतनं आलेलं असू देत, ज्याच्यामध्ये सेंद्रिय असं काही असेल, त्याच्यावरती काम करून त्याचं विघटन केलं जातं. आता हे विघटन करताना जे विघटन करणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांना त्यातनं ताकद मिळते. सो त्यांचं जे अन्न आहे, ते म्हणजे ते सेंद्रिय खत. सो ही छोटीशी अन्न साखळी तिकडच्या तिकडे तयार झाली. सो आपण इकडे 2 प्रकारच्या अन्न साखळी बघितल्या. एक चराऊ अन्न साखळी बघितली आणि एक दुसरी डेट्रिटस अन्न साखळी बघितली. आता थोडंसं चराऊ अन्न साखळी बद्दल आपण आणखीन व्यवस्थित बघूया. आता इकडे जो आपण फोटो टाकलेला आहे, या फोटोमध्ये बघा. अतिशय सोपी अशी अन्न साखळी दिलेली आहे. एक तुम्हाला फूल दिसतंय. ओके. ह्याचा अर्थ ते झाले तुमचे उत्पादक. त्या उत्पादकावर अवलंबून कोण आहे बघा? कॅटरपिलर. ओके. किंवा आपण ज्याला अळी म्हणतो. तर ती अळी जी आहे ती ह्याची पानं खाणार. त्यामुळे ही अळी ह्या ठिकाणी काय झाली? प्राथमिक भक्षक झाली. ही जी अळी आहे ह्याच्यावर अवलंबून हा सो सॉरी. ही जी अळी आहे त्याच्यावर अवलंबून जो आहे तो आपला द्वितीय घटकातला जो आहे तो भक्षक आहे, तो म्हणजे बेडूक. आता हा जो बेडूक आहे ह्याला खाणारा तृतीय भक्षक जो आहे तो साप.
आणि ह्या तृतीय भक्षकाला आणखीन एक चतुर्थांश भक्षक आहे, तो म्हणजे अवयव. सो ही जी अन्न साखळी आहे ही अतिशय सिंपल अन्न साखळी आहे. ह्यातले सगळे जे भक्षक आहेत ते एकदम ग्राउंड लेवलचे भक्षक आहेत. पण याच्यामध्ये किती घटक आले बघा, एक उत्पादक आला, प्राथमिक भक्षक आला, द्वितीय भक्षक आला, तृतीय भक्षक आला आणि चतुर्थांश भक्षक आला. सो मी पहिले म्हटल्याप्रमाणे कुठलीही अन्न साखळी कितीही सोपी, कितीही छोटी जरी असली तरी किमान 3 ते 4 घटक त्याच्यात येतातच. एक उत्पादक असावा लागतो, एक प्राथमिक भक्षक असायला लागतो आणि एक शेवटचा भक्षक असायला लागतो. सो ही जी अन्न साखळी आहे ह्याला चराऊ अन्न साखळी म्हणतात. आणि ह्याच्यात प्रत्येक अन्न साखळीमध्ये थोड्याफार प्रमाणात विघटन जे आहे ते होतच राहणार आहे. आता पुढचं बघूया आपण. ही जी अन्न साखळी ही तलावातली अन्न साखळी. आता तलावातली अन्न साखळी अशी एक सरळ रेषेत तुम्हाला सांगता येईल असं नाही. कारण तलावात प्रत्येक स्तरावरचे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, मासे हे असतात. ते सगळेच एकमेकांवर अवलंबून आहेत. पण प्रथम एक त्यांचा सिक्वेन्स ठरलेला राहील, की एक जे झाडं आहेत, जसं इकडे आपल्याला एक कमळाचं झाड दिसतं. सो ही जी कमळाची झाडं आहेत, ही सगळी आपल्याकडची इथे काय झाली उत्पादक झाली. मग आता ह्याच्यावर अवलंबून असणारे छोटे-छोटे जे कीड आहेत, बेडकाची अंडी झाली किंवा इथे ड्रॅगन फ्लाय टाकलेला आहे किंवा जी डासांची अंडी आहेत, ही सगळी ह्या उत्पादकांवर अवलंबून आहे. सो हे झाले आपले प्राथमिक भक्षक. आता ह्या प्राथमिक भक्षकांवर अवलंबून कोण आहे? तर इथे एक बेडूक दाखवलेला आहे, छोटे मासे दाखवलेले आहेत. सो हे सगळे प्राथमिक भक्षकांवर अवलंबून असणारे दुय्यम भक्षक आणि दुय्यम भक्षकांवर अवलंबून असणारे मोठे मासे. सो ह्या तलावात देखील तीच अन्न साखळीचा सिक्वेन्स हा कायम सेम असणार आहे. त्याच्यात येणारे घटक बदलत जातील जसं जसं आपण अन्न साखळी वेगवेगळ्या ठिकाणाची बघू. म्हणजे आता आपण चराऊ बघितली तिकडचे घटक बदलले. मासा होता, त्याच्याऐवजी साप होता, सापाच्या ऐवजी औल आला किंवा हे जे काही. सो घटकांमध्ये बदल येईल, पण ही जी चेन आहे, चेन ऑफ ऑर्डर ज्याला आपण म्हणतो, की उत्पादक त्याच्यानंतर प्राथमिक भक्षक, दुय्यम भक्षक, तृतीय भक्षक आणि चतुर्थांश. हा जो ऑर्डर आहे हा कायम राहणार आहे. त्यातले येणारे जे इंडिव्हिज्युअल ज्याला आपण म्हणतो, एकाच ह्याचे, त्यातले ते थोडेसे बदलू शकतात. जसं आपलं अ, अन्न साखळीचा भाग बदलतो. जसं ही तलावातली, त्यामुळे इकडे मासे आले. ही जर जमिनीवरची असती तर चराऊ पद्धतीचे कोणी आले असते. आता गवताळ प्रदेशात समजा आपण गेलो, तर तिकडची अन्न साखळी कशी तयार होते बघा. गवत आहे कारण गवताळ प्रदेश म्हटल्यावर सगळ्यात प्राथमिक जी अवेलेबिलिटी असते ती भरपूर मोठा लँड आणि त्याच्यावर जिथे तिथे दिसेल ते गवत. मग या गवतावर अवलंबून कोण असतात तर ससे. या सस्यांवर अवलंबून कोण असतं मांजरी. मांजरींवर अवलंबून आहेत लांडगे. लांडग्यांवर अवलंबून आहेत वाघ. ओके. आता ही एक सरळ अन्ननलिका तयार झाली. पण हे जे प्रत्येक अन्ननलिकेतले घटक आहेत, ते ज्यावेळेला मरतात, ज्यावेळेला मृत पावतात, ओके. ते मृत पावतात म्हणजे काय होतं थोडक्यात ते मातीत विघटन होणार आहे. आता मातीत विघटन होणार आहेत म्हणजे नेमकं काय होणार आहे? ते ज्यावेळेला विघटन करतील, त्यावेळेला त्यांच्यातलं जे सेंद्रिय ऑर्गॅनिक जे हे आहे, त्याच्यावरती विघटन करणारे बॅक्टेरिया आणि बुरशी हे काम करणार. म्हणजे बॅक्टेरिया आणि बुरशी काय करतील? विघटन करून आणताना त्यांना हवं असलेलं अन्नाचं प्राशन करतील आणि जे कॉम्प्लेक्स मटेरियल त्या शरीरांमध्ये होतं, त्यांना ते तोडून एकदम सिंपल ह्याच्यामध्ये कन्व्हर्ट करतील. आणि मग त्यातनं पुन्हा जी ऊर्जा मिळेल, त्यातनं पुन्हा उत्पादकांचं एक नवीन संख्या तयार होणार आहे. सो हे एकमेकांमध्ये सुद्धा बांधलं गेलेलं आहे, की पहिले गवत तयार झालं, गवतावरती ससे राहिले, सस्यांवरती मांजर जिवंत राहिलं, मांजरीवरती लांडगा जिवंत राहिला, लांडग्यावरती वाघ जिवंत राहिला. हे सगळे एकमेकांवर जिवंत राहिले. पुढे मागे कधीतरी ते मृत पावले आणि त्यांचं विघटन झालं. विघटन झाल्यावर त्यातनं जी एनर्जी तयार झाली, त्यातनं जी नवीन न्यूट्रिएंट खत जे तयार झालं, त्या खताचा वापर करून पुन्हा एकदा जे उत्पादक होते ते पुन्हा वाढायला सुरुवात झाली. आणि मग ही पुन्हा साखळी तशीच फिरत राहिली. आता तशीच एक जी साखळी आहे, ती इकडे दुसरीकडे आहे बघा. त्या साखळीमध्ये काय-काय दिलंय बघा. फायटोप्लॅन्क्टॉन्स आहेत एकीकडे. फायटोप्लॅन्क्टॉनचा अर्थ काय? असे कुठलेही उत्पादक जे पाण्याभोवती किंवा पाण्यात वाढतात. मग ते शेवाळं असेल किंवा शेवाळासारखी दिसणारी छोटी-छोटी झाडं असतील किंवा ते एक प्रकारचे उत्पादक झाले. दुसऱ्या प्रकारचे जे उत्पादक आहेत ती खारफुटीची झाडं आहेत. खारफुटी म्हणजे दलदलीच्या आसपास वाढणारी जी झाडं असतात त्यांना आपण खारफुटीची झाडं म्हणतो. ही जी खारफुटीची झाडं आहेत त्याची पानं आणि
हे जे फायटोप्लॅन्क्टॉन्स आहे, हे सगळे जे आहेत ते त्याच्यावर वाढणारे खूप छोटे-छोटे किडे असतात. सो इकडे सुद्धा एक अन्नशाखा तयार झालेली आहे, की ही छोटी झाडं ही सगळी झाली उत्पादक. ह्यांच्यात वाढणारे काही छोटे-छोटे जे किडे आहेत, हे झाले आपले प्राथमिक भक्षक. मग ह्याच्यावर वाढणारे कोण आहेत? मग ते खेकडे असू शकतात किंवा कोळंबी असू शकते किंवा वेगवेगळ्या अळ्या असू शकतात. हे सगळे झाले दुय्यम भक्षक. आणि मग त्याच्यावर वाढणारे तिसरे कोण आहेत? तर मोठे मासे. सो पुन्हा इथे सुद्धा एक गुंफणारी अशी एक साखळी तयार झालेली आहे. सो त्याच्यामध्ये पण सिक्वेन्स तोच राहिलेला आहे. आता ह्या 2 ज्या आपण वेगवेगळ्या साखळ्या बघितल्या, त्याच्यात काही जे हे होते ते सेम होते. काही पॉइंट सेम होते, की त्यांच्यामध्ये उत्पादक असतील, भक्षक असतील. पण तरी थोड्याफार प्रमाणात दोघांमध्ये जो फरक आहे, तो कुठला आहे बघा. चरणाऱ्या प्राण्यांची जी अन्न साखळी आहे, त्यांचं मेन ट्रॉफिक लेव्हलचा अर्थ काय, की कुठून सुरुवात झाली. सो आपली सुरुवात जी चराऊ होती ती कुठून सुरुवात झाली? इथे गवत होतं. सो सगळ्यात पहिली जी ट्रॉफिक लेव्हल होती, चराऊ अन्न साखळीमध्ये ती गवत होती. आणि तेच जर आपण डेट्रिटसमध्ये बघितलं, तर पहिली जी ट्रॉफिक लेव्हल होती, ती विघटन करणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमची. म्हणजे मग त्याच्यात आले बॅक्टेरिया आणि बुरशी. सो हा त्यांच्यातला पहिला जो आहे तो फरक आहे. इकडे पहिल्या ट्रॉफिक लेव्हलला आले उत्पादक आणि इकडे पहिल्या ट्रॉफिक लेव्हलला आले विघटन करणारे प्राणी. सराव पद्धतीची जी अन्न साखळी आहे, ह्याच्यात ऊर्जा जी आहे ती खूप कमी प्रमाणात वाहते. म्हणजे एका स्तरावरनं दुसऱ्या स्तरावर ज्यावेळेला ऊर्जेचा प्रवाह होतो, तो थोड्या कमी प्रमाणात होतो. ह्या उलट ज्यावेळेला डेट्रिटस साखळी आपण बघतो, त्याच्यात ऊर्जेचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणात होतो. हा झाला दुसरा फरक. तिसऱ्या फरकामध्ये चराऊ पद्धतीची जी अन्न साखळी आहे, त्याच्यात अजैविक जी पोषक घटकं आहेत, त्यांना बांधलं जातं आणि ह्याच्यामध्ये सेंद्रियातनं अजैविक गोष्टींना सोडलं जातं. तो एकीकडे अजैविक तत्वांना बांधतायत आणि एकीकडे अजैविक तत्वांना सोडलं जातंय. हा तिसरा फरक. आणि चौथा फरक जे आहे, चराऊ पद्धतीची जी अन्न साखळी आहे, ती थेट सूर्यकिरणांवर अवलंबून आहे. सो सूर्यकिरण जर नसतील, तर उत्पादक तयार होणार नाहीत आणि मग उत्पादक नाही तर भक्षक नाही आणि तसं पुढे. सो मेन जो एनर्जीचं हे आहे, तो सौर एनर्जी आहे. आणि डेट्रिटसमध्ये जर आपण बघितलं, तर ह्यांचं अन्न साखळीची जी मेन ऊर्जा आहे, ती ऊर्जा कशात येते? कुठल्याही प्रकारच्या सेंद्रिय खतात, सेंद्रिय कचऱ्यात. सो हे दोन्ही अन्न साखळीतले हे 2 वेगवेगळे फरक आहेत. आता इथपर्यंत जे आपण वेगवेगळे उदाहरणं बघितली, ही जी सगळी उदाहरणं होती, ती वेगवेगळ्या प्रकारच्या अन्न साखळींची उदाहरणं होती, की उत्पादक झाले, उत्पादकांवर भक्षक झाले आणि पुढे. आता ही जी अन्न साखळी आहे, ती आपण एक सरळ अन्न साखळी बघू. आता ही अन्न साखळी नेहमी अशी सरळच असते का? तर त्याचं उत्तर आहे नाही. सरळ का नसते? कारण प्रत्येक वेळेला त्या अन्न साखळीतले सगळेच घटक असतील असं नाही. मग जर एखादा घटक नाहीये, तर मग अन्न साखळी बंद पडेल का? तर त्याचं उत्तर नाही. मग अशा वेळेला काय होतं, की अन्न साखळीतला ज्यावेळेला एक घटक नाहीसा होतो, त्या घटकाची जागा घेण्यासाठी दुसरा कुठलातरी पर्यायी घटक तिथे निवडला जातो. आणि ही निवड करताना ही जी सरळ आतापर्यंतची आपण जी सरळ अन्न साखळी बघत होतो, ती एकमेकांमध्ये गुंफायला लागते आणि मग त्याचं एक जाळं तयार होतं. आणि मग ते जे तयार झालेलं जाळं आहे, त्या तयार झालेल्या जाळ्याला आपण म्हणतो फूड वेब. ओके. सो फूड वेबचा अर्थ काय आहे थोडक्यामध्ये? अनेक अन्न साखळ्या किंवा अन्न साखळ्यातला घटक ज्यावेळेला नाहीसा होतो, त्यावेळेला पर्यायी घटक ज्यावेळेला स्वीकारला जातो आणि मग त्यातनं होणारं फोफावणारं जे जाळं आहे, त्याला आपण म्हणतो अन्न जाळं. ओके. सो आता आपण पुढच्या भागात आता बघतोय, की अन्न जाळं म्हणजे नेमके काय? ओके. सो इथे दिल्याप्रमाणे इकोसिस्टम मध्ये जेव्हा अन्न साखळीमध्ये सर्व आंतर कनेक्शन मॅप केलं जातं. आता थोडक्यात मॅप केलं जातं म्हणजे जसं मला इकडनं समजा ठाण्याला जायचंय. तर डोंबिवलीवरनं मी ठाण्याला कशी जाऊ शकते? आयदर मी ट्रेनने जाऊ शकते किंवा मी बसने जाऊ शकते किंवा मी माझ्या स्वतःच्या गाडीने जाऊ शकते. सो माझ्याकडे 3 पर्यायी मार्ग आहेत. तर शक्यतो कुठला पर्यायी मार्ग मी स्वीकारते? ट्रेनचा, कारण तो सगळ्यात सोपा आहे. पण जर ट्रेन बंद असेल, तर ह्याचा अर्थ असा आहे का, की मी जाऊच शकत नाही ठाण्याला?
जाणं तर गरजेचं आहे. तर मग मी पर्यायी मार्ग शोधणार. मग हा जो इंटरकनेक्शन मी हे मॅप आउट केलं, की बाबा मला ए जागेवरनं बी जागेवर जर जायचंय, तर मला कुठल्या-कुठल्या पद्धतीने जाता येईल. सो हे जे मॅपिंग मला माहितीये, की स्टार्ट पॉइंट हा आहे, एंड पॉइंट आहे. स्टार्ट टू एंड पॉइंट जाण्याची जी जागा आहे, त्याचे जे पर्यायी रस्ते, पर्यायी मार्ग ह्याचे ज्यावेळेला मी मॅपिंग करते, त्यावेळेला जे तयार होतं ते एक प्रकारचं जाळं आहे. ओके. तर तसंच अन्नजाळं हे इथेही तयार होतं, की उत्पादक आहेत, भक्षक आहेत. पण एक उत्पादक नाहीये, तर दुसरा पर्यायी उत्पादक नेहमी असणार आहे किंवा एक भक्षक नाहीये, तर त्याच्या जागी कुठलीतरी ती जागा कुठलीतरी दुसरा भक्षक घेणारच आहे. सो हे जे मॅपिंग आउट आहे, हे जे इंटरकनेक्शन आहे, त्यातनं जे जाळं तयार होतं, त्या त्याच जाळ्याला आपण अन्नजाळं असं म्हणतो. आता ह्या अन्नजाळाच्या काही वैशिष्ट्य आहेत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य असं, की ते कधीही सरळ नसतं, असं मी सांगितलं. कारण हे असं सरळ नाही चालणार आहे. ह्यातला हा नाहीये ना, मग दुसरा शोधायचा. मग अशा वेळेला त्याला फाटे फुटतात आणि मग फाटे फुटल्यावर ते सरळ राहणं शक्यच नाही. सो अन्नजाळं हे कधीही सरळ नसतं. ते एकमेकांमध्ये गुंफलेलं असतं. हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य आणि त्याला नेहमी पर्यायी स्तोत्र असतात. सो हे पर्यायी स्तोत्रांचा ज्यावेळेला वापर होतो, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने ते अन्नजाळं तयार होतं. आणि मग ही जी कॉम्प्लेक्सिटी तयार होते, की बाबा हे नाही तर हे, हे नाही तर हे, पर्यायी मार्ग शोधलाच जातो. त्यातनं जे तयार होतं, त्या कॉम्प्लेक्सिटीमुळे ॲक्चुअली स्टॅबिलिटी येते. आपण प्रत्येक वेळेला असं म्हणतो, की कॉम्प्लेक्सिटी नको. पण ह्या काही गोष्टी आहेत, की जिथे जितकं कॉम्प्लेक्स होईल, की बाबा माझ्याकडे हे नाही तर मी हे करेन, हे नाही तर हे करेन. आपण घरीही तसं करतो, की मला वडापाव खायचा आहे. पण आई म्हणाली नाहीच वडापाव मिळणार. तर मग ठीक आहे बाबा जे आहे ते दे. कारण भूक तर लागलेली असते. मग वडापाव नाही तर पोळी. ताकाची तहान दुधाची म्हणतात ना ते काहीतरी दुधाची तहान ताकावर तशातला प्रकार आहे. की पर्यायी आपल्याकडे काही ना काहीतरी अवेलेबल असतं आणि मग त्यातनं जी कॉम्प्लेक्सिटी निर्माण होतीये, ती कॉम्प्लेक्सिटी स्थिरतेसाठी ॲक्चुअली चांगली आहे. आणि इकोसिस्टमला जी स्थिरता हवी, ती स्थिरता ह्या कॉम्प्लेक्सिटीतनं मिळते. कशी? तर ही स्थिरता मिळाल्यामुळे एकच प्रकारचं उत्पादक वापरलं जात नाही, की आता सारखं समजा मला अ, एकाच प्रकारचं झाड आवडते. तर त्याच्यावरच जर भक्षण केलं गेलं, तर हळू ते झाड नाहीसं होईल. पण त्या झाडाला काही पर्यायी झाड मिळालं, तर ह्या झाडाची पुनरावृत्ती व्हायला वेळ मिळेल. सो परिणामी काय होईल, की एक नवीन प्रकारची अन्नजाळी तिथे तयार होऊ शकते. सो ही जी स्टॅबिलिटी आहे, की काहीच संपत नाहीये, त्यातनं काहीतरी निर्माण होतंय, पर्यायी मार्ग मिळतायत. सो ही जी गुंफण आहे, त्यातनं जे तयार होतं, त्या कॉम्प्लेक्सिटीला जी स्टॅबिलिटी आहे, ती आपल्या इकोसिस्टमसाठी अत्यंत गरजेची आहे. आता ती कॉम्प्लेक्सिटी इथे दाखवली आहे बघा, की एक पाणी पिसू आहे. हं. हा जो पाणी पिसू आहे, त्याला कोण खातं? लहान कीटक पण खाऊ शकतात त्याला. पाण्यातले बीटल पण खाऊ शकतात. त्याला कोळंबी पण खाऊ शकते. आता ही जी कोळंबी आहे, ह्या कोळंबीला मोठे मासे खाऊ शकतात, लहान मासे पण खाऊ शकतात. ती जर कोळंबी मेली, तर त्याचं सेंद्रिय उत्पादन होऊन त्याला विघटन पण होऊ शकतं. आता ह्या पाणी पिसूनला पॅरामेशियम जे आहेत, ते पाणी पिसूला खाऊ शकतात. सो हे एकमेकांमध्ये अवलंबून आहेत. असं नाहीये की ह्यातलं मी जर एक काढलं, समजा मी कोळंबी काढली, तर ही जाळी जी आहे किंवा अन्न चेन जी आहे, साखळी जी आहे, थांबेल का? नाही थांबणार. कारण त्याच्याकडे पर्यायी बरेच काही आहेत. कोळंबी नाही तर पाणी पिसूला कोण खाईल? बीटल खाईल. बीटल नाही तर कोळंबी खाईल. ते पण नसतील तर मोठे मासे खातील. नसतील तर छोटे मासे खातील किंवा ते मेले तर विघटन तरी होईल. सो ह्यातला कुठलाही एक घटक जरी गेला, तरी त्याची जागा दुसरा घटक घेणार आहे. आणि म्हणून ही जी आहे, ही अशी एकमेकात गुंफलेली, गोल आणि सगळीकडनं अशी फोफावलेली जी आहे, हे असं एक अन्नजाळं इकडे तयार झालेलं आहे. आता आपण शेवटच्या ह्याच्याकडे येणार आहोत. दॅट इज इकॉलॉजिकल पिरॅमिड. हे पिरॅमिड का? कारण त्याचा आकार तसा आहे, की सुरुवातीला जे आपण प्राथमिक जिथे सुरुवात केलेली आहे, तिथे जो ग्राफ आहे, तो थोडासा मोठा आहे. ओके. शीर्षस्थानी ज्याला आपण म्हणतो आणि शीर्षस्थानापासून जे आपण वरती शिखरापर्यंत जातोय, तोपर्यंत त्याची जी जागा आहे, ती छोटी-छोटी होत जाते. त्याची कारणं अनेक आहेत. पण त्यातनं हा जो आकार तयार होतोय, एक ट्रायंगलचा आकार जो तयार होतोय, त्रिकोण जो तयार होतोय, त्याला आपण पिरॅमिड असं म्हणतो. तर हे जे पिरॅमिड आहेत, ते किती प्रकारचे असू शकतात? ह्याला इकॉलॉजिकल पिरॅमिड असं म्हणतात. आता हे जे इकॉलॉजिकल पिरॅमिड आहेत, हे इकॉलॉजिकल पिरॅमिड असतात 3 प्रकारचे. ते एनर्जीचे असू शकतात, बायोमासचे असू शकतात किंवा बायो एनर्जीचे असू शकतात.
आता हा पिरामिड तुमचा सरळ पिरामिड असू शकतो किंवा उलटा पिरामिड असू शकतो. हा कसा ठरतो? तुम्ही कुठल्या प्रकारचा पिरामिड बघताय, त्याच्यात किती ट्रॉफिक लेवल्स तुम्ही घेताय, त्याचा पर्यावरणाशी तुम्ही कसा जोड लावताय, त्याचं मॅपिंग कसं करताय, ह्या सगळ्यावर अवलंबून तुमचा पिरामिड तर आयदर असा सरळ तयार होतो किंवा असा उलटा पिरामिड तयार होतो. ठीक आहे. आता आपण जसं मी म्हंटल तुम्हाला की हा पिरामिड बघा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हा एनर्जीचा पिरामिड मी एक दाखवलाय. आता ह्या एनर्जीच्या पिरामिड मध्ये काय दाखवलंय की सूर्याची किरण येत आहेत, ती आपली प्रायमरी प्रोड्युसर्सना मिळतात. प्रायमरी प्रोड्युसर्स म्हणजे उत्पादक. सो सूर्याकडनं हे जे उत्पादक आहेत हे 100% ऊर्जा घेतात. ओके. सो सगळ्यात जास्त प्रमाणात जी ऊर्जा आहे ही सगळ्यात खालच्या पातळीला आहे. ही जी खालची पातळी आहे ही आपली शीर्षस्थानाची पातळी. सो ह्याच्याकडे 100% ऊर्जा आली आहे. आता ही जी 100% ऊर्जा आहे ही अशीच्या अशी पुढच्या पातळीवर जाईल का? तर नाही. ही ज्यावेळेला पुढच्या पातळीला जाते म्हणजे ह्याच्यावर ज्यावेळेला प्राथमिक भक्षक जे आहेत ते ज्या वेळेला ह्याला खातात त्यावेळेला ह्यातनं फक्त 10% ऊर्जा पुढच्या पातळीला जाते. सो खाली बघा तुम्ही 100% लिहिलेले त्याच्या वर ज्या वेळेला जाल तिकडे 10% आहे. सो प्रायमरी कन्झ्युमर दॅट इज जे प्राथमिक भक्षक आहे ते ज्या वेळेला उत्पादकांवर अवलंबून राहतात, ते ज्या वेळेला खातात त्यावेळेला ऊर्जा जाताना पुढच्या पातळीवर जाताना त्यातली फक्त 10% ऊर्जाच जाते. आता तशीच हे जे प्राथमिक भक्षक आहेत इथून ज्या वेळेला ऊर्जा पुढे जाईल त्यावेळेला पुन्हा त्यातनं 10% वजा होईल आणि फक्त 1% ऊर्जा जी आहे ती दुय्यम भक्षकांना मिळणार आहे. आणि ह्या दुय्यम भक्षकांवर ज्या वेळेला तृतीय भक्षक येतील त्यावेळेला फक्त 0.1% आणि इथून ज्या वेळेला आणखीन वर जाईल त्यावेळेला 0.01%. सो प्रत्येक वेळेला 90 जवळजवळ 90% जी एनर्जी आहे ती पर्यावरणात कुठेतरी हरवते. पहिल्या पातळीवरनं दुसऱ्या, दुसऱ्यावरनं तिसऱ्या, तिसऱ्यावरनं चौथ्या प्रत्येक पातळीवर जाताना बहुतांश जी ऊर्जा आहे ती पर्यावरणात हरवली जाते आणि काही टक्का जी एनर्जी आहे किंवा ऊर्जा आहे तीच पुढच्या पातळीला मिळते. आता हे सगळे जे पातळी आहेत हे सरशेवटी कुठे येणार आहे? विघटन करणाऱ्यांकडे. आणि विघटन कोण करतंय? बॅक्टेरिया आणि बुरशी. आणि मग त्यातनं पुन्हा जी एनर्जी मिळेल त्यातनं पुन्हा एक नवा पिरामिड तयार. तर हे जे पिरामिड आहेत ते 3 पिरामिड आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. एक संख्येचा पिरामिड आहे, एक बायोमासचा पिरामिड आहे आणि ऊर्जेचा. सो आपण आता जो बघितला तो ऊर्जेचा पिरामिड होता. तेच मी जे तुम्हाला सांगितलं की कसे पिरामिड असू शकतात त्याप्रमाणे इकोसिस्टम मध्ये प्रत्येक ट्रॅफिक स्तरांशी संबंधित संख्येचा ग्राफ ज्यावेळेला आपण करतो की किती संख्येत कुठे काय आहे त्याला आपण म्हणतो क्रमाचा पिरामिड. ओके. आता ह्या पिरामिड मध्ये तुम्हाला पिरामिड उलटाही असू शकतो किंवा सुलटाही असू शकतो. तुम्ही कसं उदाहरण मांडताय त्याप्रमाणे तुमचा पिरामिड एक तर सरळ असेल किंवा उलटा असेल. आता आपण पुढच्या ह्याच्यामध्ये त्याचं एक्झाम्पल बघूया. आता संख्येचा पिरामिड पहिला बघा काय उत्पादक आहेत, प्राथमिक भक्षक, दुय्यम, तृतीय भक्षक. आता हाच पिरामिड तुमचा सरळ किंवा उलटा कसा असू शकतो? आता एक उत्पादकाच्या वेळेला आपण एकच झाड कन्सिडर केलंय की एकच झाड आहे. तर ह्या सिंगल झाडावरती अवलंबून असणारे कोण? तर ह्याच्यावर अवलंबून असणारे शाकाहारी. आता हे शाकाहारी किती प्रकारचे असतात? कमी शाकाहारी असतील तर पिरामिड सरळ राहील. पण खूप जर शाकाहारी अवलंबून एकाच झाडावर अवलंबून असणाऱ्या शाकाहारी प्राथमिक भक्षकांचं प्रमाण जर खूप वाढलं तर काय होईल की उत्पादकाची संख्या कमी आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या प्राथमिक भक्षकांची संख्या जास्त. मग आता इथे जो पिरामिड आहे तो उलटा तयार व्हायला लागलाय. कारण उत्पादक कमी झालेत आणि अवलंबून असणारे जे त्याच्यावरचे घटक आहेत त्यांची संख्या वाढली. आता ह्याच्या उपर जे दुय्यम भक्षक आहेत त्यांची संख्या जर आणखीन दुप्पटीने वाढली की समजा एकच झाड आणि त्याच्यावरती 5 अवलंबून असणारे शाकाहारी पक्षी होते. ह्या 5 पक्ष्यांवर धरून चाला की एक 100 जर परिजीवी घटक अवलंबून आहेत तर त्याची संख्या कितीतरी पटीने वाढली. त्यामुळे इथे जो पिरामिड आता तयार होतोय तो उलटा. आणि ह्या परिजीवी संख्यांवर अवलंबून असणारे अतिपरिजीवी जी संख्या आहे दॅट इज मायक्रो ऑर्गॅनिझम जे आपण बॅक्टेरिया काय बुरशी म्हणतो ते तर हजारोंच्या संख्येत असतात, लाखोंच्या संख्येत असतात. सो इथे संख्या वाढत गेलेली आहे. अवलंबून असणाऱ्या घटकांची संख्या ज्या वेळेला वाढत जाते त्यावेळेला जो पिरामिड तयार होतो तो उलटा पिरामिड असतो. कारण उत्पादक कमी त्याच्यापेक्षा जास्त प्राथमिक
त्यापेक्षा तिप्पटीने जास्त दुय्यम आणि त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तृतीय आणि चतुर्थांश घटक आहेत. त्यामुळे असणारी सोर्सेस कमी, जसं आपल्या देशाचं आता आहे की पॉप्युलेशन चिकार आहे, पण तयार होणारं अन्न खूप कमी आहे. सो आपला पिरामिड सुद्धा उलटाच आहे. त्याचप्रमाणे हा पिरामिड आहे. आता हा पिरामिड सरळ कधी असू शकतो? ज्यावेळेला झाड एक आहे, त्याच्यावर अवलंबून असणारे पक्षी अगदी थोडे, मोजकेच 2-3. सो ज्यावेळेला संख्या कमी किंवा थोडकीच असते, त्यावेळेला तो पिरामिड सरळ दिसू शकतो. तो हा जो संख्येचा पिरामिड आहे, जसं तुम्ही उदाहरण मांडता किंवा उत्पादकांचं आणि ह्याचं प्रमाण किती आहे, त्याप्रमाणे एक तर तो सरळ असू शकतो किंवा तो उलटा असू शकतो. दुसरा पिरामिड जो आहे, दुसऱ्या प्रकारचा जो पिरामिड आहे, दॅट इज बायोमासचा पिरामिड. आता बायोमास म्हणजे काय? बायोमास म्हणजे थोडक्यात कोरड्या वजनाचं जे प्रतिनिधित्व आहे, की प्रत्येक घटक एकत्रित करून त्याचं वजन किती भरतंय आणि ते कुठल्या ट्रॉफिक लेव्हलला किती वजनात कसे येतायत, त्याचं जे मापन केलं जातं, त्याचा जो आलेख तयार केला जातो, त्याला जे आपण म्हणतो दॅट इज बायोमासचा पिरामिड. ओके. आता ह्याचं एक्झाम्पल तुम्ही इथे बघा. जसं आपण खाली सगळ्यात आपण नेहमी जिथून सुरुवात करतो पिरामिडला शीर्षस्थानापासून, त्याच्यात सगळ्या प्रकारची झाडं आली. सो त्या सगळ्या झाडांचं आपण एकत्रीकरण जर केलं आणि त्याचं जर एक वजनाचा अंदाज घेतला, तर तो वजनाचा अंदाज धरून चला की 9,600 ग्राम पर स्क्वेअर मीटर एवढा आहे. त्याच्यावर अवलंबून असणारे जे प्राथमिक भक्षक आहे, त्यांचा 1,100 ग्राम पर स्क्वेअर मीटर आणि त्याच्यावर अवलंबून असणारे जे द्वितीय किंवा दुय्यम दर्जाचे जे भक्षक आहेत, त्यांचा 400 ग्राम पर स्क्वेअर मीटर इतकं ड्राय वेट आहे. सो ड्राय वेटच्या हिशोबाने ज्यावेळेला आपण एक पिरामिड आखतो, त्याचं मापन करतो, त्यावेळेला तो जो पिरामिड तयार होतो, हा सुद्धा एक सरळ पिरामिड आहे. आणि शेवटचा जो आपला पिरामिड बाकी आहे, तो आहे ऊर्जेचा पिरामिड. सो ऊर्जेचा पिरामिड तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं, की अ, ऊर्जेची हानी ही प्रत्येक ट्रॉफिक लेव्हलला होते. असं नाही की जेवढी ऊर्जा सूर्याकडनं मिळाली तशीच्या तशी ऊर्जा पुढच्या ट्रॉफिक लेव्हलला कधीच जात नाही. ती प्रत्येक ठिकाणी ऊर्जा कमी-कमी होत जाते. आता हे जे आपण सगळ्या प्रकारचे पिरामिड्स बघितले किंवा ही सगळी जी इकोसिस्टम बघितली, अ, ह्याच्यात काही लिमिटेशन्स आहेत, काही कमतरती आहेत. तर त्या कुठल्या? की जसं मी म्हटलं, की कुठल्याही प्रकारची एक सिंगल अन्न साखळी मी आखू शकते का? तर त्याचं उत्तर नाही. कारण प्रत्येक प्रजाती जी आहे, ती एक किंवा 2 किंवा 3 वेगवेगळे पर्याय आपल्यासाठी ठेवते आणि त्यामुळे ती एकाच साखळीत बसेल असं नाही. एकच घटक 3-4 साखळीचा भाग असू शकतो. ते जेवढं चांगलं आहे तेवढं वाईटही आहे. कारण मला साखळीचं आखता येत नाही. मला मापन करता येत नाही. आणि जेवढं उच्च ट्रॉफिक पातळीचे ग्राहक आहेत, त्यांच्याबद्दल हे जास्त खरं आहे, की मला हे नाही मिळालं तर ते नाही मिळालं तर ते. त्यामुळे ज्यावेळेला पिरामिडचं चित्रण करायची वेळ येते, त्यावेळेलाही थोडा प्रॉब्लेम असू शकतो. त्याच्यानंतर हे जे पिरामिड आहेत किंवा ही जी अन्न नलिका आहे, ही जे अन्नाचं जाळं आहे, ही आपल्याला कुठल्याही प्रकारे वातावरणात काय बदल घडतोय किंवा वातावरणात आपल्याला काही संकेत मिळतायत का? ह्याचा आपल्याला कुठलाही आधार बांधता आहे. ते आहेत किंवा नाही त्याची कारणं अनेक असू शकतात. एखादा घटक कशामुळे होता किंवा त्यातनं एखादा घटक का नाहीसा झाला, त्याची कारणं अनेक असू शकतात. असं आपण म्हणू शकत नाही, की वातावरण बदललं म्हणून हा घटक गेला किंवा वातावरण चांगलं होतं म्हणून हा घटक वाढला. सो ही जी अन्न नलिका आहे, हा जो पिरामिड आहे, ह्याच्याकडे बघून आपल्याला त्याच्यातला कुठलाही अंदाज बांधता येतो. सो अशा काही कमतरता आहेत ह्याच्यामध्ये. पण तरी सुद्धा हे पिरामिड, हे फूड चेन, ही फूड वेब हे शिकणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण जैविक घटकाचा एक भाग आहोत आणि आपण सुद्धा या अन्न नलिकेतला एक भाग होतो, अन्न साखळीतला एक भाग होतो. सो आपण आणि अजैविक तत्व ज्यावेळेला परस्परांमध्ये एकात्मतेने ज्यावेळेला वावरतो, त्यावेळेला आपल्या आजूबाजूचा जो निसर्ग आहे, जो परिसर आहे, तो शांत, स्वस्त आणि सस्टेनेबल राहतो, जे आजच्या काळाची खूप जास्त गरज आहे. थँक यू सो मच. आणखीन मला वाटतं एक लेक्चर बाकी आहे, ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करून पाठवेन.